पुढला चेंडू बघूया उस्मानचा. आपण दशरथ गवळी खोलवरचा चेंडू आपण बघतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हर मध्ये जाईल सिंगल. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला एक पवेलियन आहे आणि त्या पवेलियन शेजारी अली स्पोर्ट्स शूज आहेत, ब्रँड कॅप आहेत, टी शर्ट आहेत, शूज आहेत, ट्रॅक पॅन्ट आहेत. ज्यांना ज्यांना या ब्रँडचा आवड आहे त्यांनी त्या ठिकाणी खरेदीसाठी जावा. अली स्पोर्टचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. धावसंख्या एकाने भर होती 5 धाव्यांवरती. वा गुडगा टेक शॉट देख व्हाट अ ब्युटिफुल गुड शॉट. षटकार. आकाशने मात्र आकाश दाखवलंय. हो बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू थोडासा टड होतोय मैदानामध्ये. थोडी मिस फिल्डिंग आणि या मिस फिल्डिंग वरती 2 धावा नक्कीच बनवल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. तेरा. पुढला चेंडू बघूया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय उस्मान चांगली गोलंदाजी करतात, आकाश चांगली बॅटिंग करतात, दशरथ सुद्धा चांगली बॅटिंग करतायत. खोलवरचा चेंडू अपील केली, अपील केली, अपील केली पण नाही. बॅट अगदी जमिनीला स्पर्श करते. मोठा आवाज त्या ठिकाणी होतोय. याच बरोबरीने अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे ती 13. महत्वाची मॅच आहे. चांगला चेंडू आपण बघतोय. चांगलं कमबॅक केलंय आणि ते आहे. पहिल्या षटकाचा डाव मैदानामध्ये संपतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण रन्स बघतोय ते आहेत 13. उस्मानच्या गोलंदाजीवरती एकीकडे दशरथने सुद्धा चौकार मारलाय. आकाशने एक षटकार खेचलाय. चांगले धाव बनवली गेली. आपण बघतोय हुसेनी 11 एक चांगली बॅटिंग करताना एस के ग्रुप एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना. ही महत्वाची मॅच आहे कारण या मॅच मध्ये जी टीम जिंकेल ती मात्र बक्षीस पात्र ठरेल. बक्षीस पात्राच्या त्या टीम मध्ये लगेच प्रवेश करेल. पुढील चेंडू खेळण्यासाठी दशरथ तयार आहेत. गोलंदाज तयार. स्वप्नीलचा चेंडू आपण बघतोय खोलवरचा. दशरथच्या बॅट मधून सिंगल मिळती. डबलचा आवाज दिलाय तिथे. डबल मिळेल. संघाचे संघ मालक आपण बघतोय एस के संदीप भैया कांबळे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सातत्याने असतात कारण त्यांचा तो आवाज प्रत्येकाला सांगितला जातो की आता खेळणं गरजेचं, हे जिंकणं गरजेचं आहे. पण इकडे दशरथ गवळे आहेत, आकाश आहेत, पण इकडे बघितलं तर कृष्णा आहे, उस्मान आहेत. हो कॉटन बॉलची संधी, चांगला झेल टिपण्याची संधी होती तिथे, पण या स्पर्धेचा हा सगळ्यात अवघड खेळ म्हणून ओळखला जातो. स्वतः गोलंदाजी करताना एकदम फाट सरळचा चेंडू त्यांच्या हातामध्ये येतो.
त्यावेळेस तो अवघड झेल ठरला जातो. पंचांच्या डाव्यापासून पुन्हा एकदा गोलंदाजीला तयार आहेत स्वप्नील. चांगला चेंडू मैदानामध्ये थोडीशी वापसी करताना 3 चेंडू खर्च केलेत आणि 3 धावा देखील खर्च केलेत. धावसंख्या या 3ने 16 धावेंवरती आहे. ओ मोठा फटका आहे. आकाशच्या बॅट मधून उस्मान, ये नहीं छोड़ेगा, ये पकड़ेगा, ये पकड़ना जरूरी था वहां पे, जाना पड़ेगा आकाश को बाहर. ज्याची होती त्यानेच विकेट घेतली. गोलंदाजी होती ते स्वप्नीलची, विकेट होती ते आकाशची आणि वेळ होती कॅच घेण्याची उस्मानची. एका चेंडूवरती किती जणांचं काम झालं? 5 जणांचं. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योजक अक्षय भाऊ दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. नोमान 11 या टीमचे ते ओनर आहेत. त्याचबरोबरीनं रिजवाना फाउंडेशन या टीमचे संघ मालक फहीमभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हुसैनी 11 या टीमचे संघ मालक उद्योजक रेहान भाई सय्यद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हो, जसं ज्या बॅटमधून आपण बघतोय हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, सिंगल मिळतो तिथे चेंडू दूर आहे क्षेत्ररक्षकापासून. चांगला थ्रो तिथे आपण बघतोय. एक सिंगल होती, सिंगल नंतर डबलचा प्रयत्न केलाय. दसऱ्याच्या बॅट मधून 2 धावा निघतील. या 2 अच्छा युसुफच्या बॅट मधून त्या 2 धावा होत्या आणि 18 धावा फलकावरती आहेत. एक गडी बाद आहे. 2 षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. ह्या ओळी ज्यावेळेस कानावरती पडतात त्यावेळेस आपल्याला एकच तयारी ठेवावी लागते की आपल्याला चांगलं खेळायचंय, जिंकायचंय. मन शुद्ध ठेवून, विचार शुद्ध ठेवून, डोकं शांत ठेवून आम्हाला क्रिकेट खेळायचंय. आणि ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळताना मित्रांनो, त्यावेळी डोक्यामध्ये एक वेगळा विचार असतो, पण चेंडू असा आहे त्या विचाराला बदलतो. जगातला अवघड खेळ क्रिकेट आहे. जगातला सगळ्यांचा आवडता खेळ क्रिकेट आहे का? कधीतरी कबड्डी खेळा, पटकन निर्णय घ्यावा लागतो. खो खो खेळून बघा, झटकन निर्णय घ्यावा लागतो. सगळे खेळ एका बाजूला ठेवा आणि कधीतरी क्रिकेट खेळून बघा. आलेला चेंडू हा किती सेकंदाच्या आत कुठे मारायचा हे फक्त त्या बॅटरला माहित असतं. हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट खेळ हे आपल्याला आयुष्य जगायला शिकवतो. 2 षटकांमध्ये बनवल्या त्या 18 एक गड्याच्या बोंब बदल्यामध्ये गोलंदाज उस्मान. यस, वाईट चेंडू टाकला गेलाय.
गुडगा टेक शॉट देख, यहाँ पे कैच भी था, छूट गया वो भी देख. कोणाचा सुटलाय? दशरथचा कॅच सुटलाय. दशरथ राजा कोण होता माहिती आहे? दशरथ राजा दयाळू राजा. कुणीही काही मागू द्या, द्यायचा. इतकं दिलं, इतकं दिलं. शेवटी स्वतःच्याच बायकोने त्याला काहीतरी वेगळं मागितलं, त्याला तेही देता आलं. इथं तर या दशरथला काय द्यायचंय? संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. इकडे उस्मान त्याला थांबवेल का? हो, मोठा फटका. कॅच सुटल्यानंतरचा हा फटका आपण बघतोय. डाऊन द बॉल, कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर बॅटिंग, ही बॅटिंग है. किसने छोड़ा है? अल्पेश ने कैच छोड़ा है. पहला कैच देखा था, स्वप्निल ने छोड़ दिया. उसके बाद उसी के साथ खड़े थे, वहीं पे अल्पेश ने छोड़ दिया. किसका छोड़ा है कैच? हिटर का. दशरथ का कैच छोड़ दिया वहां पे. और जहां जहां कैच छूट जाता है वहां पर पे मैच एक चांगला फटका पूल केल्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय तिथे. इथे टाइम वाया घालवू नका. टाइम इज यस. ओके सर. या फॉलिंग शिफ्ट मध्ये आपण बघतोय काय चौकार सजवला गेलाय. आणि ज्या वेळेस हे फॉलिंगचे फटके आपल्याला मैदानामध्ये दिसतात, त्यावेळेस कृष्णा सातपुतेची आठवण येते. स्वतःला सोडून देतो मैदानामध्ये, पण बॅट असते चेंडूवरती. या चौकाराने गणित बदलले. 31 धावा फलकावरती आहेत आणि एक गडी बाद. 31 डिसेंबर हा सगळ्यांसाठी. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. कारण या षटकामध्ये एक वाईट पण आहे. 31 डिसेंबर अनेकांना आनंद देऊन जातो, अनेकांना दुःख. कारण तो दिवस खऱ्यातनं 2 बाकी आहेत. पहिला वाईट आहे. दुसऱ्या चेंडू टाकला चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्या चेंडूवरती 2 आणि आताच्या चेंडूवरती 4 आलाय. असे 5 टाकले, त्यातला एक वाईट आहे. 31 धावा, एक गडी बाद. वाह, खड़े खड़े बड़े बड़े. वाह, कैच लिया है वहां पे, कैच लिया है. उस्मान की खुशी देखो. नो चेंडू. मला वेड लागले प्रेमाचे. मला वेड लागले या चेंडूचे. यस नो चेंडू आहे. पंचांचा निर्णय सांगतात की हे नो आहेत. तुमचा पाय स्टेप आउट झालेत का सर? ते साइड लाईन, साइड लाईन ही महत्वाची आहे आणि तीच टच आहे तिथे. नक्कीच तुम्हाला तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि निक्सन सर म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व. चला, वेळ वाया नका घालू, विनंती आहे. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. कोण म्हटलं तिथे? दशरथ. एकीकडे स्वप्नीलने कॅच सोडला, त्यानंतर अल्पेशने कॅच सोडला, त्यानंतर आता झेल टिपला. पण इकडे थोडीशी
चुकी गोलंदाजाची सांगून जाते की इथे विकेट नाहीये. उघडा डोळे बघा नीट, आहे मैदानामध्ये फ्री हिट. वा 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 वा. आता झेलणार झेल. हा क्रिकेट आहे ना. थँक्यू डीजे. इथे नो चेंडू झाला आणि फ्री हिट मिळाला की कॅच टिपलाच जातो. कुणी झेल टिपलाय आता? अल्पेशने. धावसंख्या फलक आहे 33 एकडी बाद. 2.5 अर्थात एक चेंडू शिल्लक. नक्कीच वारं येते, बेल्स पडतायत सारखे. एक चांगला चेंडू आपण बघतोय. यॉर्करचा वापर केला गेला आणि हेलिकॉप्टरचाही प्रयत्न केला होता पण डॉट चेंडू. 3 षटकांचा सामना संपलाय. 33 धावा बनवल्या गेल्यात. 11चा रन रेट मैदानामध्ये आहे. 1 मिनिटाचा ब्रेक असेल. घे पाऊल पुढे जरा, नी कंबर लचक जरा. घे पाऊल पुढे जरा, नी कंबर लचक जरा. पाऊल पुढे जरा. डॉट नको घालू, आपल्याला जिंकायचंय. ह्या बोलण्यातून ते ताकद आपल्याला दिसून येते की कोण कशा पद्धतीचं खेळणार आहे. एक चेंडू समीकरण प्रत्येकाला सांगतं. प्रेक्षक बघतात त्या चेंडूवरती. पंच निर्णय सांगतात आम्हाला. खेळाडू षटकार खेळतात. गोलंदाज गोलंदाजी करतात. आम्ही कॉमेंटेटरचं काम करतो आणि स्कोररचं काम करतात. लाईव्हचं काम करतात आणि सगळे एकत्र करायचं काम आयोजक करतात. त्याला क्रिकेट म्हणलं जातं. चला मॅच कडे जाऊया. गोलंदाज तयार आहे अल्पेश. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मिड विकेट जाईल. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय 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 केलाय. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या फलक आहे 35. 35. और जिसके कैच 3 बार छूटे हैं वो दशरथ स्ट्राइक पे खड़े हैं और दशरथ जहां रहते खड़े षटकार लगते हैं वहां पे बड़े बड़े.
गेंदबाज भी है खडे, दांडा निकालते हे खडे खडे. चला वेळ जातोय, विनंती आहे. चांगला फटका मारायचा प्रयत्न, पण एक चांगला चेंडू टर्न केला तिकडे. DK11 वर्सेस नोमान 11 या दोन टीमांनी तयार राहायचंय. खोदून काढलाय चेंडू, कव्हरच्या डोक्यावरून फरार, चौका. डीजे ओ कुठेवाला तुम्ही थँक्यू. 39 धावा फलकावरती इकडे बाद आहे आणि चौथ्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहेत. ओ इथे चौकारानंतर मोठा फटका तिथे आहेत. आता पकडतील, आता सुट्टी नाही. अल्पेशनेच कॅच सोडला ना, अल्पेशनेच टिपला. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना चांगला कॅच घेतलाय आणि बघा कोण येतंय मैदानामध्ये. रेहान मैदानामध्ये येतील. युवा खेळाडू आहेत, नवा जोश आहे, नवे फटके आहेत, नवा खेळ मैदानामध्ये दाखवताना रेहान बघूया. 39 रन आहेत, 2 विकेटी आणि चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जाऊया पुणे मॅच कडे. 10च्या रन रेटनी सरासरी मॅच ऑन आहे. अल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. रेहान स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला युसुफ आहेत. स्लिपला जातोय चेंडू, इथे आहे. एक सिंगलचा प्रयत्न केला होता पण नकार दिला गेलाय. नकार देणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. या षटकातला हा चेंडू आपण बघतोय शेवटचा. 39 धावा 2 विकेटच्या नुकसानीवरती. फुल केलाय आणि तिथे कॅच सुद्धा टिपलाय. एकोणचाळीस धावा 3 विकेटी बाद आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा स्वागत करतोय मी नितीन ताळ कॉमेंट बॉक्स मधून. YPL 2024 सीझन 2 मध्ये
ओहो थ्रो तिथे बघा. ओहो माय गॉड, पहिल्या दिवसाची आठवण आली. त्याच बाजूला थ्रो आणि त्याच बाजूला चौकार. किती धावा आताच्या पंच? 5. साहिल सर काय वाटतंय, हा चौकार बघितल्यानंतर मागात पडेल का? कदाचित पडू शकतो. आता बॅटरी खेळायचा प्रयत्न केलाय, कव्हर मध्ये जातं, सिंगल मिळलाय. डब्बलचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या फलक जाऊन पोहोचली 46 धावेंवरती. 46 रन. क्षेत्ररक्षण चांगला आहे तिथे, आपण बघतोय एकच सिंगल चा प्रयत्न केला तिथे आणि 47 धावा 3 गडी बाद आहे. आणि या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी. युसुफ स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला चेतन आहेत. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतायत पंचांच्या डाव्या बाजूने. नो चेंडू दिला इथे. स्टेप आउट झाले. पंचांचं नक्कीच कौतुक आहे. निक्सन सरांचं उघडा डोळे बघा नीट. मैदानामध्ये फ्रीट. स्वप्नील करेन फ्रीटचा मारा. चेतन आहे तयार. फ्रीट वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू फसलाय तिथे, चौकार दिसलाय तिथे. त्रेपन्न धावा संघाच्या. हुसेनी 11 अभिनंदन 50 धावा क्रॉस केल्या. 3 विकेटच्या नुकसानीवरती अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. पंचांच्या डाव्या बाजूने स्वप्नील तयार, चेतन खेळण्यासाठी तयार. एकच सिंगल मिळतो तिथे आणि एका सिंगलने 54 धावा फलकावरती. चांगला फटका मारायचा प्रयत्न, पण एक चांगला चेंडू आपण बघतोय. कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. आपण बघतोय 15 धावा दिल्यात, पण एक चांगले कमबॅक केलंय. थोडीशी मिसफिल्डिंग झाली, अन्यथा तिथे फक्त 10 धावा असत्या. 54 धावा 3 गडी बाद आहेत. शेवटचे 7 चेंडू बाकी. शेवटचे 7 चेंडू टाकण्यासाठी तयार आहे बॉलर नेम अविनाश दिघे. आज की शाम किसके नाम. एक टीम तर आपण बघतोय बक्षीस पात्रामध्ये प्रवेश करते. अमन फाउंडेशन, अतिक बायशेक यांच्या मालकीची ती टीम आहे. पण आता ही चालू मॅच ठरवणार आहे एसके ग्रुप की हुसेनी 11. या 2 टीमांपैकी एक टीम तर नक्कीच त्या टीम बरोबर प्रवेश करेल. शुभेच्छा असतील या दोन्ही टीमला. खोलूचा चेंडू आपण बघतोय, स्लो टाकला गेलाय. स्लोवर चेंडू सिंगल मिळेल तिथे. डबल पंजा. 55 धावा लावले गेल्यात.
एस के ग्रुपने टॉस जिंकून खरं तर क्षेत्ररक्षण घेतलं. टायमिंग आहे आणि टायमिंग वरती षटकार आहे. अजून एक द्या. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी 61 धावा फलकावरती आहेत. मॅच चालू होती ती 9 आणि 10च्या सरासरीने, पण आता आपण बघतोय तब्बल 11.44 रन रेट मैदानामध्ये आहे. पंतांच्या उजव्या बाजूने फुल टॉस दिलाय. ते कमाल केली, ते धमाल होईल इथे. थँक्यू. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 67 रन लॉस ऑफ 3 विकेट. हो, चांगला फटका मारायचा प्रयत्न पण डॉट होतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि हे 2 चेंडू ठरवणार आहे की एस के ग्रुप या टीमला किती धाब्यांचं लक्ष असणार आहे. कोतलाई चेंडू सिंगल मिळेल तिथे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि इंदर, सबका दिल जीतने वाले इंदर मैदान के अंदर. लास्ट गेंद पे आए हैं, वो भी नॉन स्ट्राइक पे. अडुसष्ट धावा आहेत, 4 गडी बाद आहेत. चला, चर्चा नकोय सर, विनंती आहे. बाईची ही सिंगल मिळेल आणि त्याच बरोबरीनं 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या त्या 69 जिंकण्यासाठी आहे 70. 36 चेंडू आणि 70 धाव्यांची गरज एस के ग्रुप या टीम साठी. आपलं गाणं लावा. आपलं आपलं आपलं
स्ट्राईकला कृष्णा आहे आणि नॉन स्ट्राईकला स्वप्नील आहेत. मॅच ऑन होते. 70 धाब्यांची गरज आहे 36 चेंडूंमध्ये. जी टीम जिंकेल ती मात्र बक्षीस बक्षीस पत्रामध्ये प्रवेश करेल. ती टीम खऱ्या त्यांना पहिला चेंडू टाकला गेला, एक सिंगल बनवली गेली तिथे. ही महत्वाची मॅच आहे. एरोडा प्रीमियर लीग 2024 पर्व 2 या स्पर्धेचा आज आहे तो 5वा दिवस आणि या 5व्या दिवसातली ही मॅच मैदानामध्ये आपण रंगताना बघतोय. खोलवरचा चेंडू होता, सरळ चालण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग लॉंगला जाईन. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आपण नजर टाकतो ती 2 धाब्यांवरती आहे. एसके ग्रुप चांगली बॅटिंग करताना मैदानामध्ये. रुपए चिकने ये बंदा बढ़िया खेलता है. इसको जहां भी खड़े करो वहां पे गेंद जाएगी तो रुकेगी. ये छोड़ते नहीं है कभी. 4 धावा फलकावरती आहेत. मी म्हणलं ना, जिथे रुपये चिकणे तिथे चिकणे चिकणे कॅच असतात, पण आज तो गडबडी करते बेटेने. चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, पण कॅच कोणाचा सोडलाय. कृष्णाचा कॅच सोडलाय. हा रुपेशने चेंडूला काय प्रपोज केला की काय कळेना, प्रत्येक चेंडू रुपेशकडे आहे आणि ओढ असते. आपण एकाच मित्राकडे का जातो सारखं. तुमच्या आयुष्यामध्ये 10-15 मित्र असतात जिवलग, पण त्यातला एक मित्र असा असतो की सकाळ संध्याकाळ त्याच्याबरोबर राहावं वाटतं, फिरावं वाटतं. ॲज अ बेस्ट फ्रेंड तो आपल्या मनाला जाणून घेतो. आणि तसं क्रिकेटमध्ये एकाकडे चेंडू का जातो, कारण त्याला त्याची ओढ झालेली असते. मी येतो तुझ्याकडे, तू मार कुठे पण. तिसरा चेंडू त्याच्याकडे गेलाय रुपेशकडे. बघूया आपण अजून किती चेंडू त्याच्याकडे. नक्कीच एक बाकी आहे आणि 8 धावा फलिकावरती आहेत. हो, रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न केला होता, उलटा फुलटा, पण इथे चेंडू मात्र डॉट च्या स्वरूपात होता, पण इथे बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाले. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 9. धावसंख्या फलक 9. नितीन वेताळ माझं नाव. काय होतंय साहिल सर, आपण आपल्या डोळ्याने पाहू. काय वाटतंय साहिल सर. आज 5वा दिवस आहे, उद्या 6वा दिवस आहे, उद्या अंतिम दिवस आहे, मेगा फायनल आहे. कोण जिंकेल फायनल, काय एक अंदाज सांगू शकताय. तुम्ही अमन फाउंडेशनचे खूप चाहते आहात, टीम आहे आपली ती. काय वाटतंय काय तुम्हाला, अमन फाउंडेशन जाईन का मेगा फायनलला. रन चुकलं का 2 रन म्हणायचं. 100 रुपये 50 रुपये द्यायची काय. 9 धावा फलक्यावरती आहे. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू आपण बघतोय अक्षय. अक्षयच्या बॅट मधून हा निघतोय ब्रँडेड फटका. हवेचा वेग
हे गेलेले नाही आलेले आहेत. ह्यांनी दिले ह्यांनीच घेतले. पंच धावा कळवा आम्हाला. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. एक गलती आपकी आज का दिन यानी 1 साल इंतजार करना पड़ेगा आपको. एक गलती आपकी. आणि कदाचित तुम्हाला त्या चुका सुधारणं गरजेच्या आहेत. आपण बघितलं एस के ग्रुप ज्यावेळेस बॅटिंग करत होती त्यावेळेस कुठेतरी थांबवण्याचं काम करत होते, पण थोडीशी चुकी झाली, चौकार गेला थ्रोला. पण हुसेनी 11 ज्यावेळेस बॅटिंग करत होती त्यावेळेस सुद्धा एस के ग्रुप कडून ती चुकी झाली, पण त्यावेळेस 5 धावा होत्या, आता त्या 6 धावा आहेत. थोडीशी घाई करा. आता ब्रेक नव्हता तरी तुम्ही पाणी घेऊन गेले मैदानामध्ये. काय हरकत नाही, खेळाडूंना पाणी देणं गरजेचं आहे, त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे, पण थोडं वेळेकडे बघा मित्रांनो. विनंती आहे, 15 धावा फलकावरती आहेत. 29 चेंडू आहेत आणि 55 धावेंची गरज आहे. उलटा फुलटा सुलटा चेंडू 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 फरार दूर 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 चौकार. थँक्यू. अक्षयला आपण अनेक वेळा गोलंदाजी करताना बघितलेली आहे. राईट ऑन द विकेट खरं त्यानं चांगली गोलंदाजी करतो, लेट ऑन द विकेट सुद्धा चांगली गोलंदाजी करतो, पण त्याच्या गोलंदाजीमध्ये कृष्णा नावाचं वादळ बरसतंय. ओ पायाला दुखापत आहे, रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न आहे, अनसक्सेस होत आहेत. अनसक्सेस ही सक्सेसची पहिली पायरी आहे. मी आपण मराठीमध्ये म्हणतो ना, अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. ती जिंकणं, ती चढणं गरजेची आहे. 19 धावा, दुसरं शतक प्रगतीपथावर. कृष्णा हेलिकॉप्टर उचलतोय तिथे, पण सिंगल मिळेल पॉइंट मध्ये. धावसंख्या फलक आहे 20. 26 चेंडू बाकी आहेत आणि 50 धावेंची गरज आहे. 26 चेंडू आणि 50 धावा. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं चांगले चांगले फटके आपल्याला बघायला मिळतात. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण बघतो की क्षेत्ररक्षण पांगवलं जातं, मग तिथे क्षेत्ररक्षण चांगलं करता येतं, मग बॅटरला थोड्याशा वेगळ्या फटक्यांमध्ये कामगिरी करावी लागते. आहे जागेवरून खेळायचा प्रयत्न केला होता, चेंडू डाव्याच्या खूपच बाहेर आहे. वाईट चेंडू. याच बरोबर 21. 21 धावा फलकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न केला होता, पण स्वप्नील थोडी बीट होताना, पण लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आहे तिथे. 22 धावा फलकावरती. पंचवीस चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 48 धावा. वा टायमिंग कृष्णा 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 इथे बरसला. ताता थैया न बघ भैया. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती नजर जर गेली तर 28. 28 धावेंवरती एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये नाहीये. उर्वरित 24 चेंडू आणि 42. बघा आता 24 आणि 42. 42 ला उलट करा 24 होईल आणि 24 ला उलट करा 42 होईल. आता इथे पण फिरकीचा जादूगार छोटा चेतन म्हणलं तरी काय हरकत नाही.
आणि आता एक ट्रेलर आलाय बघा युट्यूबला, सुपर ओव्हर. एका क्रिकेटच्या जीवनावरती तो सिनेमा आहे. पण इथे मात्र छोटा चेतन, वीरेन नैनीत मैदानाच्या आतमध्ये आहेत. वीरेनला आता थांबवणं गरजेचं आहे. या मागे काय झालं त्याचा अभ्यास केलाय. आता काय करायचं ही परीक्षा आहे. प्रश्न समोर आहे, उत्तर तुमच्या हातात आहे. एकीकडे स्वप्नील, एकीकडे बाहेरून जास्त कोणी काय बोलू नका, विनंती आहे. ओ माय गॉड, काय दांडी गेली ते. कृष्णाची दांडी उडवली, ते बी कोणी छोट्या डॉनने. बाहेरून नक्कीच कोणी काय बोलू नका, विनंती आहे. 23 चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे. येस, बाहेरून एक कोचचा तो गुरुपणा आहे, आपण त्यांना नक्कीच सांगूया. जाऊया पुण्याच्या मॅचकडे. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला होता, उस्मान मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि कुरुक्षेत्र हे आपलं आपण ऐकायचं असतं, त्याच्यामध्ये कसं खेळायचं ते गुरुचं पण ऐकायचं असतं. आणि तीच खेळी मैदानामध्ये वीरेंची. ओ, थोडासा अभ्यास केला, पण चेंडू थोडासा टर्न होतोय, खूपच डाव्याशीच्या बाहेर जातोय. वाईट चेंडूची घोषणा केली, मेंढबंच आम्हाला घोषित करतायत. 30 धाब्यांवरती टीम आहे, एक विकेट आहे आणि तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. एकीकडे कृष्णाला आणि एकीकडे उस्मानला काय विकेट घेतली आहे या वीरेंनी. ही या संघाची ताकद आहे. आपण म्हणतो संघाची ताकद मध्ये एखादा भलाढ्य खेळाडू असू द्या, त्याची ताकद, त्याची हाईट, त्याचा जज्बा, पण इकडे सगळं फेल आहे या वीरेंच्या पुढे. छोटा डॉन उगा म्हणत नाही त्याला. दहशत असावी तर अशी असावी. ये क्या करेगा, मैदान में आओ समझ जाएगा ये क्या करेगा. आणि तिसऱ्या ओव्हरीतील काही चेंडू बाकी आहेत. 31 धावा फलकावरती, 2 गडी बाद आहेत आणि 2 विकेटी महत्वाच्या घेतल्यात. हा चांगला किती फटका आपण बघतोय, गॅप मध्ये जाईन सवकार. एक अच्छी बॉलिंग आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, एक चांगली गोलंदाजी वीरेंची आणि एक चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. विवेक, विवेक एक ताकदवान खेळाडू आहे. 35 धावा फलकावरती, 2 गडी बाद आहेत आणि 20 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे.
यस, विवेक अभ्यास करतायत गोलंदाजीचा आणि त्यानंतर गोलंदाजी करतायत. वाईट चेंडू असेल. 36 धावा फलकावरती. हो, पुढे सरून खेळायचा प्रयत्न सफल झाले होते. सिंगल मिळतो तिथे. इंदर होते तिथे चांगलं कव्हर करतील आणि याच सिंगल मध्ये धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 37. लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे. वाह, आडव्या बॅटीने घुमवून दिलाय. षटरक्षक आहे तिथे डाऊन द तिथे एक सिंगल बनवला गेलाय. शतक संपलं गेलं. या ओव्हर मध्ये बघा फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या गेल्यात आणि 2 महत्वाचे वेगळे. 38 धावा 2 गडी बाद आहे. 3 षटकांचा सामना संपला. यस, एक ब्रेक आहे 1 मिनिटाचा. 18 चेंडू आणि 32 धावींची गरज आहे. फिल्डर साठी पण पाणी न्या. सेटिंग किया है मेरे सपनों की रानी कब आएगी आए हुकूमत रानी कब आएगी मेरी नए जिंदगानी कब आएगी चलिया मेरे सपनों की रानी कब आएगी आए हुकूमत रानी कब आएगी मेरी नए जिंदगानी कब आएगी चलिया थँक्यू. मॅच रंगती आहे. एकीकडे हुसेन 11 वर्सेस एसके ग्रुप. आपण बघतोय 69 धावा बनवल्या होत्या. 70 धाव्यांची गरज होती. मग एसके ग्रुपने चांगली बॅटिंग केली तर 3 षटकांमध्ये तब्बल 38 धावा बनवल्या गेल्या. आता 18 चेंडू बाकी आणि 32 धाव्यांची गरज आहे. थोडंसं अवघडही आहे, थोडंसं सोपंही आहे. मॅच संपवली तर 5 चेंडूंमध्ये मॅच संपेल. मॅच थांबवली तर 18 चेंडू मध्ये म्हणजे शेवटच्या चेंडू पर्यंत सुद्धा मॅच जाऊ शकते. क्रिकेट इथे काही होऊ शकतं. गोलंदाज तयार आहेत. दशरथ गवळी तयार आहेत गोलंदाजीला. जाऊया पुण्याला मॅच कडे. आपण बघूया दशरथ गोलंदाजीला तयार आहे. तो कमाल करेल का, धमाल देईल का? एक सिंगल बनवले गेले. आता थांबवणं बी गरजेचं आहे, मारणं बी गरजेचं आहे, पळणं बी गरजेचं आहे, थांबवणं बी गरजेचं आहे. काय होणार आहे ते बघणं बी गरजेचं आहे. गरज आता प्रत्येकाला आहे आणि ते काय होतंय मला सांगणं बी गरजेचं आहे. आयुष्यात गरज प्रत्येकाला असते. जसं हा चेंडू आपण बघतोय खोलवरचा होता, सरळ खेळायचा बंद, गॅप होता, गॅपमध्ये खेळलाय, सिंगल मिळती. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. मोठा जल्लोष आहे. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येईनच. इंदर तिथे अभ्यास करतात आणि सांगतायत की कदाचित विकेट आहे तिथे असं म्हणतायत ते. पण आता तिसऱ्या पंचाचा जो निर्णय येईल तो मात्र अंतिम असेल. इंदरची स्माइल सांगते की त्यांच्या बाजूने नक्कीच निकाल लागेल, पण टाइम इज मोर दॅन मनी. तुमचा चेंडू लागेपर्यंत बॅट जर तिथे टिकले असेल तर कदाचित ती आउट नसेल. जाऊया तिसरे पंच आम्हाला कळवतील. महबूब सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या तिथे कोणी जायचं नाही, विनंती आहे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही. निर्णय येईन तुमचा जो आहे तो निर्णय तुम्हाला येईल. तुम्ही वेळ वाया घालवू नका, विनंती आहे. क्या होने वाला है आने वाला वक्त बताएगा. अंपायर वहां पे है, जांच करेंगे वहां पे. सबका सबकी नजर वहां पे है, क्या आने वाला है. नजदीकी मामला है, शायद शायद नजदीकी मामला है, कुछ भी हो सकता है. रुपए सर के चेहरे पे तो अनेक. यस, फलंदाज यहाँ पे बाद. जानी 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 आपण बोलतोय 40 धावा संघाच्या कंप्लीट आहेत आणि 3 विकेटी मैदानामध्ये गमावल्या गेल्यात. चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. अल्पेश मैदानामध्ये येतील. 16 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूला तुम्हाला इथे 2 धावा बनवणं आहे. म्हणजे ओरीला तुम्हाला 2 षटकार मारणं गरजेचं आहे. एका ओव्हरमध्ये तुम्ही 5 मारा जिंकसान. चला आपण टॉस घेतोय. DK11 वर्सेस नोमान 11. हो खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः दशरथ सुटलाय कॅच. आणि मी आदरणीय उद्योजक रवीजी गोळे साहेबांना विनंती करतो की साहेब या आपल्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. DK11 वर्सेस नोमान 11. टॉस करण्यासाठी यायचे दोन्ही कॅप्टन. तसे सरांच्या उपस्थितीमध्ये आपण विनंती सर टॉस. छापा कॉल केलाय आणि यस बॅटिंग घेतलेली आहे. शुभेच्छा आहे. पुढील टीम आपण क्षेत्ररक्षण करणार आहोत. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. मॅच कमबॅक होतीये. तिसराही चेंडू डॉट आहे. 12 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज आहे.
12 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे आणि ज्याने ही मॅच फिरवली तो वीरेन गोलंदाजीला तयार आहे. आता काय होऊ शकतं? मागली ओव्हर वीरेनच्या नशिबात होती, चांगली जाईल, पण ही ओव्हर आता बॅटरच्या नशिबात आहे का? त्या पद्धतीची बॅटिंग होईल का हे बघणं गरजेचं आहे. अल्पेश वर्सेस वीरेन, बघूया मॅच कशी ऑन होईल. पुढे सरून खेळायचा प्रयत्न, पण इथे डॉट चेंडू आहे. चेंडूचा अंदाज घेऊन खेळायचा प्रयत्न करतात अल्पेश, पण थोडासा अंदाज चुकतोय. पण वेगळी बॅटिंग करावी लागेल, थोडं कमबॅक करणं गरजेचं आहे. चेंडू ते मोठा होता, स्वतः वीरेन चेंडूच्या खाली, वा 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 काय कॅच चिपलाय. तिसरा विकेट वीरेनच्या खात्यामध्ये. तुम हो हम हैं न तुम कम हो न हम कम है जानी यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोरे राजा पीले पीले ओ मोरे जानी पीले पीले ओ मोरे राजा पीले पीले ओ मोरे जानी यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोरे राजा थँक्यू. बॅट्समन नेम सांगा. वीरेनने जर अजून एक विकेट घेतली या ओव्हरमध्ये तर आकाश दुबे योद्याचे घ्या साहेबाकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे रामभाऊ यांच्याकडून. तिसऱ्या माणसाकडे जातोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येणंच काय. हा इंदर साहेबांची खुशी काहीतरी वेगळंच सांगून जाते, पण इथे नजदीकी मामला पण असतो, लक्षात राहू द्या. आपण जाऊया पंचांकडे. हे लेग कटर आहेत, पण आता थोडस आतमध्ये टर्न होत आहे चेंडू. बघूया काय आहे. नॉट आउट. बॅटर सेफ आहेत. कौतुक करावं लागेल इकडे. 42 धावा 4 गडी बाद आहेत आणि 5व्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. पडेली तुझी माझी गाठ. नऊ चेंडू आणि 28 धाब्यांची गरज आहे. हा टायमिंग आहे. आखोडी चेंडू होता स्लो वरती, मोठा आक्रमण चढवलंय, षटकार 6 धावा. यस चेंडू द्या. थँक्यू. राम राठोड म्हणतात अजून एक षटकार मारा आणि 500 रुपयांचं पारितोषिक घ्या. मॅच विन करून दिली तर अजून एक पारितोषिक असेल. 48 धावा 4 गडी बाद आहेत. 8 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज आहे. सिंगल मिळतोय इथे. एकूण 49 धावा फलकावधी 4 विकेटच्या नुकसानीवरती 7 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे. 7 त्रिक 21. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 3 धावा बनवणं आहे. काय होऊ शकतं क्रिकेटची मॅच या. हा चेंडू महत्वाचा ठरेल. षटकार गेला तर धावा कमी होतील, डॉट गेला तर धावा आहे त्या राहतील.
विकेट घ्या. योद्योजक आकाश दुबे साहेबांकडून तब्बल 1,000चं पारितोषिक घ्या. षटकार मारा. राम राठोड यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक घ्या. स्लो 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 अंदाज घेतला बॅटरचा आणि चेंडू टाकलाय डाट. काय गोलंदाजी केली आहे वीरेनने. तरी सुद्धा आकाश दुबे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी वीरेनला देऊन सन्मानित करणार आहोत. 2 ओव्हरीमध्ये फक्त 15 धावा दिल्यात आणि महत्वाच्या 3 विकेट घेतल्यात वीरेनने. ये छोटा डॉन आहे. DON डॉन. पहिल्या दिवशी वडिलांनी पराक्रम केला, तोच पराक्रम आज 5व्या दिवसामध्ये वीरेन करताना दिसतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. 6 चेंडू 21 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 21 धावेंची गरज. कृष्णा उस्मान बाहेर गेल्यानंतर थोडीशी बाजू कमी पडले गेले, पण अजूनही हे 2 बॅटर काही करू शकतील. ती ताकद आहे या 2 बॅटरमध्ये. म्हणून मी नेहमी सांगतो स्वतःच्या मनाला सांगा खेळ संपला नाही, मी थकलो नाही, मी हरलो नाही, माझी टीम अजून जिंकायची, मला लढायचं आहे. चला विनंती आहे थोडं स्पीड द्या. गोलंदाज तयार आहे रेहान. 6 चेंडू 21 धावेंची गरज. वाईट चेंडू आहे. धाव्यामध्ये भर होईल. धावा संख्या फलक आहे 50 धावा. 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. सहा चेंडू आणि 20 धावेंची गरज. ओ कट केला चेंडू तिथे, पण विकेट मिळेल मोठी. अश्विनी ये ना ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. ये ना प्रिये थँक यू. बॅटर नेम अमोल मैदानामध्ये आहेत. अमोलला अनमोल खेळ खेळावा लागेल, कारण की चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि 20 धावेंची गरज आहे. पुणे शहराचे नामवंत उद्योगपती आणि एक युवा खेळाडू ज्यांना म्हणून ओळखलं जातं ते आमचे आदरणीय अमनभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अमनभाईंना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती बसून क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. वेळेत वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. व्यासपीठावरती बाकी खेळाडूंना विनंती आहे की मान्यवरांना बसण्यासाठी स्थान मोकळं करा विनंती. चला 50 धावा 5 गडी बाद आहे ते. वा वा चांगला फटका आपण बघतो खोलवरचा. मिड विकेटला जातोय, सिंगल मिळतोय. डबलचा प्रयत्न केलाय, नकार दिलाय. 4 चेंडू आणि
19 धावेंची गरज. जर 3 षटकार आले तर मॅच टाय 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 फिश होईल. पण ती बनवण्याची ताकद आहे या खेळाडूंमध्ये. मारतील, झोडतील, फोडतील, तोडतील, काही करतील, पण या 4 चेंडूंमध्ये 19 हे बनवतील. पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज रिहान आहे. हा शांत वातावरण ठेवणार आहे. टाळ्या वाजणार, डॉट गेला तरी टाळ्या वाजणार, षटकार आला तरी. ओ विकेट मिळते, विकेट मिळते इथे. चला चला, थँक्यू डीजे. शेवटचे 3 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. अर्थात 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज आहे. एक चांगला चेंडू आपण बघतो, सिंगल मिळते तिथे. एका धाव्याने धावसंख्या फलक आहे 52. 2 चेंडू आणि 18 धावेंची गरज आहे. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची. त्रेपन्न धावा, 6 विकेटी आहेत आणि 1 चेंडू आणि 17 धावेंची गरज मैदानामध्ये आहे. जिंकेल ते मात्र बक्षीस पात्रामध्ये प्रवेश करेल. मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ने अरे गरे फेटे. हाँ मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ने अरे गरे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. हाँ गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. थँक्यू. झालाय झालाय मॅन ऑफ द मॅच. छोड़ा पैकेट बड़ा धमाका वीरेन नैनित. वीरेन प्रदीप नैनित उर्फ डॉन छोटा